नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th क्लासमधील ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 हा स्टार्ट केलेला आहे। त्यामध्ये काही क्वेश्चन्स आपले कंप्लीट झालेले आहेत। रिमेनिंग क्वेश्चन्स आज आपल्याला पाहायचे आहेत। नाउ स्टार्ट नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. In the figure, line AB parallel line CD and line PQ is the transversal. Ray PT and ray QT are the bisector of angle BPQ and angle PQD. Respect to the prove that measurement of angle PTQ is equal to 90 degree. Prove that आपल्याला प्रूफ करायचे, काय प्रूफ करायचे की मेजरमेंट ऑफ अँगल PTQ याचं मेजरमेंट आपल्याला किती फाइंड आउट करायचं आहे किंवा किती दाखवायचं आहे, 90 डिग्री दाखवायचं आहे। सो याच्यामध्ये जे दिले त्याच्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व करूया। फर्स्ट ऑफ ऑल प्रूव दॅट मीन्स टू प्रूव, काय प्रूफ करायचं आपल्याला याच्यामध्ये। सो मेजरमेंट ऑफ अँगल PTQ इज इक्वल टू 90 डिग्री आपल्याला दाखवायचं आहे। आणि प्रूफ जे दिले त्याच्यानुसार आपण घेऊया। फर्स्ट ऑफ ऑल लाइन AB parallel line, which line कोणती लाइन दिलेली आहे, लाइन CD, and the line which line and line PQ is the transversal. PQ ही त्याची ट्रान्सव्हर्सल दिलेली आहे आणि जर PQ त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर याच्यामध्ये तयार होणारे अँगल्स कोणते अँगल्स आहे, BPQ and PQD is interior angles and interior angles are supplementary. So angle of BPQ plus angle of PQD is equal to 180. हे 180 आपण घेतलेला आहे। हे 180 हे कशावरून लिहू शकतो आपण, इंटिरियर अँगल्स। बरं, पण याच्यामध्ये आपण काय कन्सिडर करूया की देत असताना त्यांनी आपल्याला हे दोन्ही अँगल्स जे दिलेले आहेत ते आपण 2x कन्सिडर करूया। रिझन की याच्यामध्ये जो रे PT आहे इज बायसेक्टर ऑफ अँगल P, म्हणजे याच्यामध्ये हे दोन अँगल्स आणि याच्यामधला रे QT इज बायसेक्टर ऑफ अँगल C, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत। दॅट मीन्स हे अँगल्स फॉर एक्झाम्पल x कॉन्ग्रुएंट असतील, y हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील। दॅट मीन्स याच्यामध्ये मी काय कन्सिडर केलं की अँगल ऑफ BPQ इज इक्वल टू मेजरमेंट मी काय कन्सिडर केलं 2x आणि सेकंड अँगल ऑफ PQD इज इक्वल टू BPQ 2x आणि याचा कन्सिडर केलं आपण 2y आणि ह्या व्हॅल्यू कशामध्ये पुट केल्या इक्वेशन म्हणजे फर्स्ट मध्ये जर पुट केलं त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे की 2x plus 2y is equal to 180. So x plus y 2 कॉमन काढा, x plus y is equal to 180 म्हणजे याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे की x plus y is equal to 180 divided by 2, that means 90 degree. So x plus y is equal to 90 degree. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, ठीक आहे। आणि याला काय कन्सिडर करा, इज इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करा। नाउ याच्यामध्ये जो अँगल P आहे होल अँगल 2x कन्सिडर केला, अँगल Q हा होल अँगल 2y कन्सिडर केलेला आहे आणि त्याच्यानुसार x प्लस y चं मेजरमेंट आपल्याला 90 डिग्री मिळालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय की अँगल T चं मेजरमेंट हवंय आणि T म्हणजे ट्रायंगल PQT हा ट्रायंगल कन्सिडर करावा लागणार आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी देत असताना की रे PT इज अ बायसेक्टर ऑफ अँगल PPQ। सो जे दिले त्याच्यानुसार मी काय सांगू शकते, सो याच्यामध्ये अँगल ऑफ विच अँगल TPQ इज अ हाफ ऑफ होल अँगल कोणता असेल BPQ। हे कशानुसार घेतलेले आहे, P1 नुसार घेतले। सो TPQ इज इक्वल टू दॅट मीन्स हे पुढे लिहू शकता BPQ ची व्हॅल्यू किती आहे इज इक्वल टू हाफ ऑफ BPQ ची व्हॅल्यू आहे 2x, दॅट मीन्स 2 गेट कॅन्सल इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली आपल्याला x। As it is second angle TQP, angle of TQP is half of angle of कोणता असेल DQP किंवा PQD। ओके, BQD ही जे लिहित आहोत आपण ही
गिवन आणि हे सुद्धा कशावरून घेत आहोत आपण गिवन वरूनच इज इक्वल टू 2y 2 गेट कॅन्सल सो अँगल ऑफ TQP इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला y मेजरमेंट मिळालेला आहे इज ऑल्सो गिवन बायसेक्टर मिळाल्यानंतर हे आपल्याला माहिती आहे की त्याचे मेजरमेंट हे कसं असणार आहे होल अँगलच्या निम्म असणार आहे सो अँगल ऑफ TQP इज इक्वल टू y आता नाउ इन अ ट्रायंगल आपण काय कन्सिडर करूया जो ऍक्च्युअल आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे इन अ ट्रायंगल TPQ TPQ हा ट्रायंगल काय घेतला हे लक्षात आलं असेल कारण अँगल आपल्याला कशाचं काढायचं आहे Tचं मेजरमेंट काढायचं आहे सो याच्यामध्ये आपण काय करूया की अँगल ऑफ फर्स्ट अँगल ऑफ TPQ प्लस अँगल ऑफ TQP प्लस अँगल ऑफ विच अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचंय PTQ इज इक्वल टू किती असणार आहे 180 कशावरून राईट सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल्स मेजरमेंट किती असतं 180 असतं सो मेजरमेंट आपण पुट केलेलं आहे 180 पुट केलंय त्यापैकी अँगल ऑफ TPQ इज इक्वल टू x प्लस अँगल ऑफ TQP इज इक्वल टू y व्हॅल्यू पुट केली प्लस अँगल ऑफ PTQ इज इक्वल टू किती असणार आहे 180 असेल प्लस अँगल ऑफ x प्लस y अँगल ऑफ x प्लस y चं मेजरमेंट इन इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण घेतलेलं आहे ते किती आहे 90 डिग्री सो 90 प्लस अँगल ऑफ PTQ इज इक्वल टू 180 हे कशावरून घेतलं आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट वरून घेतलेलं आहे नाउ अँगल ऑफ PTQ इज इक्वल टू 180 minus 90 that means angle of PTQ is equal to 90 degree that means measurement of angle PTQ is equal to आपल्याला किती मिळालेलं असेल 90 डिग्री एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल लिहून घ्या चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण क्वेश्चन नंबर 9 use the information in figure find the measures of angle A angle B and angle C first of the observe figure या फिगर मध्ये आपल्याला अँगल A B C व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये अँगल्सचं मेजरमेंट दिलेलं आहे ऍक्च्युअल अँगल 70 100 डिग्री दिलेला आहे आणि आपल्याला ABC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे सो फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये अँगल B and अँगल 70 हे वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट सो याच्यामध्ये आपण काय करूया की अँगल B इज इक्वल टू 70 डिग्री कशावरून घेतलं मी हे राईट वर्टिकली अपोजिट अँगल हे वर्टिकली अपोजिट अँगल असल्यामुळे अँगल B इज इक्वल टू मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे 70 डिग्री देन सेकंड याच्यामध्ये अँगल C प्लस 100 डिग्री इज इक्वल टू हे दोन्ही अँगल जे दिसतात हे कसे दिसतात अँगल C लिनियर पेअर सप्लिमेंटरी सो त्या दोन्हीची बेरीज किती असेल 180 असेल त्यासाठी रिझन आपण लिहूया अँगल C लिनियर पेअर अँगल्स इन linear pair so angle C is equal to 180 minus 100 degree that means angle of C is equal to 80 degree angle C चं मेजरमेंट मिळालेलं आहे angle B चं मेजरमेंट मिळालेलं आहे angle A चं मेजरमेंट आपण फाइंड आउट करू शकतो नाउ याच्यामध्ये जो ट्रायंगल दिलेला आहे त्याच्यामध्ये angle A plus angle B plus angle C is equal to 180 reason काय sum of measures of all angles in a triangles is 180 so त्यापैकी angle A चं मेजरमेंट आपल्याला माहित नाही angle A as it is राहील angle B चं मेजरमेंट आपल्याला माहित आहे 70 डिग्री पुट करा angle of C is equal to 80 डिग्री पुट करा is equal to 180 डिग्री that means angle A is equal to 180 constant value one side ला घ्या 70 plus 80 किती मिळेल राइट 150 डिग्री सो अँगल A is equal to आपल्याला किती मिळेल 30 डिग्री म्हणजे अँगल A is equal to 30
70 and 80 डिग्री आपल्याला मेजरमेंट मिळालेला आहे. अँगल ए बी सी तिन्ही मेजरमेंट आपल्याला मिळालेले आहे. एक्झाम्पल लिहून घ्या. क्वेश्चन सर्वांचा लिहून झाला असेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. क्वेश्चन नंबर 10 IMP प्रश्न आहे. In figure, line DE parallel line G of ray EG and ray FG are bisector of angle DEF. DEF and angle DEFM. Okay. That means याच्यामध्ये अँगल E याचा बायसेक्टर रे आपल्याला EG हा दिलेला आहे. म्हणजे हे दोन अँगल्स EG हा रे बायसेक्ट करतो आणि सेकंड रे FG हा अँगल DFM याला बायसेक्ट करतो. म्हणजे सारखी दोन अँगल्स तयार होतात याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये आणखी काय सांगितलं त्यांनी की प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आपल्याला. फर्स्ट अँगल ऑफ DEG इज हाफ ऑफ अँगल ऑफ EDF आणि सेकंड EF इज इक्वल टू FG हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल जी फिगर दिली याचं ऑब्झर्वेशन करूया आणि जे आपल्याला प्रूफ करायचे म्हणजे याच्यामध्ये प्रूव्ह दॅटचा पार्ट असेल आपला हा. टू प्रूव्ह काय प्रूफ करायचं याच्यामध्ये आपल्याला. दॅट मीन्स फर्स्ट अँगल ऑफ DEG इज हाफ ऑफ अँगल EDF अँड सेकंड साइड EF इज इक्वल टू साइड FG हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आणि लास्ट पार्ट असेल आपला प्रूफ. फर्स्ट ऑफ ऑल जे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे ते आपण घेऊया. याच्यामध्ये लाईन DE अँड लाईन GF या पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्याची ट्रान्सव्हर्सल जर आपण गृहीत धरली तर DF ही सुद्धा आपण त्याची ट्रान्सव्हर्सल घेऊ शकतो. ओके. दॅट मीन्स DE इज अ पॅरलल FG and their transversal जर DF जर असेल तर याच्यामध्ये तयार होणारा जो अँगल आहे अँगल D and अँगल फक्त एवढा F हे दोन्ही जे अँगल्स आहेत ते आपल्याला कॉन्ग्रुएंट अँगल सांगू शकतो कारण अल्टरनेट अँगलच्या पेअरनुसार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण जे दिले त्याच्यानुसार आपण घेऊया. याच्यामध्ये काय म्हणत आपण लाईन DE पॅरलल लाईन GF अँड ऑल्सो आता याच्यामध्ये आपण काय घेऊया. हे जर पॅरलल असेल तर line DE parallel line GF and their transversal is line कोणती लाईन घेतलेली आहे मी DF. जे सांगते ते व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये जे आपल्याला अँगल्स मिळणार आहेत कोणते अँगल. Angle of EDF is equal to angle of DFG. DFG हे दोन्ही अँगल्स हे कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्याला मी काय गृहीत धरलं X हे गृहीत धरलं. हे कशावरून कॉन्ग्रुएंट आहेत रिझन घेते मी इथं पुढे इज अल्टरनेट अँगल्स. हे अल्टरनेट अँगल्स असल्यामुळे कॉन्ग्रुएंट असतील आणि कॉन्ग्रुएंट आहेत म्हणून त्याला व्हॅल्यू काय गृहीत धरली हा X. म्हणजे हा D हा X F हा X असेल तर बायसेक्टर असल्यामुळे हा सुद्धा किती मिळाला आपल्याला X मिळाला. सो याच्यामध्ये मग मी काय सांगू शकते की अँगल ऑफ DFM इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला 2x मिळेल. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. ऍज इट इज आता सेकंड पार्ट याच्यामध्ये पहा. याच्यामध्ये ऑलरेडी सांगत असेल त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की रे EG इज अ बायसेक्टर ऑफ अँगल DEF. याचा बायसेक्टर जर आहे असं जर म्हणलं तर मग याच्यामध्ये मी काय सांगू शकते जर बायसेक्टर असेल तर अँगल ऑफ DEF यापैकी एका अँगलचं मेजरमेंट जर y असेल तर हे y म्हणजे दॅट मीन्स किती मिळेल आपल्याला इथं 2y. हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. हे कशावरून घेतलं आपण ते. सो 2x and 2y ऑलरेडी हे आपल्याला दोन्ही कशामध्ये दिलेलं आहे गिवन मध्ये दिलेलं आहे. इज बायसेक्टर दॅट मीन्स हे आपल्याला पार्ट कशामध्ये दिलेला आहे त्यांनी हा पार्ट त्यांनी गिवन मध्ये दिलेला आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल बायसेक्टर हे सर्वांच्या लक्षात आलं. सेकंड पार्ट आता आपण याच्यामध्ये घेऊया. जो अँगल DFM आहे जो DFM अँगल आहे तो हा ट्रायंगल ऑफ DFE चा कसा आहे एक्सटेरियर अँगल आहे आणि एक्सटेरियर अँगल थेरमनुसार आपण काय सांगू शकतो राईट. मग त्यानुसार मी काय घेतलं याच्यामध्ये अँगल ऑफ
DFM is a bisector of which triangle? Triangle of DFE. So angle of EDF plus angle of DEF is equal to angle of DFM. Then by remote interior angle theorem. रिमोट इंटिरियर अँगल थेरम किंवा एक्सटेरियर अँगल थेरम जरी म्हटला तरी सुद्धा चालेल. हे कशावर इक्वेशन आलं हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. दॅट मीन्स आता याच्यामध्ये जो अँगल ऑफ EDF आहे, अँगल ऑफ EDF दॅट मीन्स मेजरमेंट किती आहे? x आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला वाटलंच ही समजण्यासाठी इझी जाऊ यासाठी आपण काय करूया, याला इक्वेशन सेकंड म्हणा, याला इक्वेशन थर्ड हे नाव द्या. ठीक आहे. सो आपण याच्यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट अप करूयात. अँगल ऑफ EDF इज इक्वल टू x प्लस अँगल ऑफ DEF, अँगल ऑफ DEF इज इक्वल टू किती आहे? 2y आहे. राईट. अँगल ऑफ DFM किती आहे? 2x आहे. पुट करा 2x. हे कशावरून घेतलं आपण? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड अँड इक्वेशन थर्ड वरून ह्या व्हॅल्यू आपण घेतलेल्या आहेत. सो याच्यामध्ये 2x म्हणजे आम्हाला x गेट कॅन्सल झाला. दॅट मीन्स 2y इज इक्वल टू जस्ट ओनली x. हे कसं कट झालं हे लक्षात आलं कसं? म्हणजे x प्लस 2y दॅट मीन्स x प्लस x. 2x दॅट मीन्स x प्लस x. हे प्लस x काय होईल? इकडे येताना मायनस होईल किंवा ही इकडे जाताना मायनस होईल. यातली एक एक व्हॅल्यू काय झाली? आपली कॅन्सल झाली. दॅट मीन्स 2y इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली? x मिळाली. आता प्रत्येक टर्मला मी काय करते? डिवाइडिंग बाय 2 करते. डिवाइडिंग बाय 2 ने डिवाइड केल्यानंतर y इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 2x. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं. दॅट मीन्स आता y इज इक्वल टू व्हॅल्यू आपण y ची व्हॅल्यू कोणती कन्सिडर केलेली आहे? DEF. यापैकी एक व्हॅल्यू y ची आहे. त्यापैकी आपण y इज इक्वल टू व्हॅल्यू कोणती घेऊ शकतो? DEG. y. राईट. सो अँगल ऑफ DEG इज इक्वल टू हाफ ऑफ x. x च्या व्हॅल्यू आपल्या कोणत्या आहेत? DFM. यापैकी एक अँगल्स आहे आणि त्यापैकी D हा सुद्धा अँगल आहे. सो x ची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो? EDF फ्रॉम फर्स्ट घेऊ शकतो की नाही? राईट. हाफ ऑफ कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो? फर्स्ट इक्वेशन मध्ये EDF. हे कशावरून घेतलं आपण? फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड. व्हॅल्यू कशा आल्या हे सर्वांच्या लक्षात आले असतील. अँगल y चं मेजरमेंट म्हणजे कोणतं मेजरमेंट आहे? DEG. y इज इक्वल टू इक्वेशन कशावरून घेतलं? थर्ड वरून घेतलं. हाफ ऑफ ॲज इट इज अँगल x. अँगल x म्हणजे कोणता अँगल आहे आपला? EDF. पुट केली म्हणजे दॅट मीन्स आपल्याला जे फर्स्ट इक्वेशन हवं होतं ते इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे हेन्स प्रूफ फर्स्ट पार्ट आपला काय झालेला आहे? प्रूफ झालेला आहे. इथपर्यंत सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. देन सेकंड आता आपल्याला पुढे काय करायचं आहे? हा झाला आपला फर्स्ट पार्ट. देन सेकंड पार्ट जे आपल्याला प्रूफ करायचं आहे याच्यामध्ये पण पहा, याच्यामध्ये ऑलरेडी ते तसं आणखी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे की लाईन DE पॅरलल लाईन FG ह्या ज्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि त्याची ट्रान्सव्हर्सल जर ही EG ही जर ट्रान्सव्हर्सल गृहीत धरली तर याच्यामध्ये तयार होणारे अँगल्स नीट पहा. अँगल ऑफ DEG अँड अँगल ऑफ EGF दॅट मीन्स हा अँगल आणि हा अँगल्स हे सुद्धा कसे आहेत? आपले अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रुएंट असतील, हा अँगल y चा जर असेल तर हा अँगल सुद्धा किती असेल? अँगल y असेल. म्हणजे दोन्ही अँगल्स कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. कशासाठी घ्यायलो ते पहा, आता लक्षात येईल तुमच्या. सो लाईन विच लाईन DE पॅरलल लाईन कोणतीही FG अँड देअर ट्रान्सव्हर्सल कोणती घेतलेली आहे मी? लाईन EG and their transversal line EG.
या EG ट्रान्सव्हर्सल मुळे काय झाले, याच्यामध्ये अल्टरनेट अँगलची कोणती पेअर मिळते हे नीट पहा. झेड शेप मध्ये आहे का? सो तयार होणारे अँगल्स कोणते असतील? DEG इज इक्वल टू अँगल ऑफ EGF. EGF हे कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील. त्यापैकी अँगल हा अँगल y चा जर असेल तर जी हा अँगल सुद्धा किती असेल? y अँगल असेल. ओके, अल्टरनेट अँगल्स हे दोन्ही अँगल्स कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. सर्वांच्या इथपर्यंत लक्षात आलं असेल. सो हा सुद्धा अँगल कितीचा मिळाला आपल्याला? y चा. म्हणजे दोन्ही अँगल्स कसे झाले? कॉन्ग्रुएंट झाले. ठीक आहे. आता ऍक्च्युअल आपल्याला ज्या साइड काढायच्या आहे त्या साइड पहा, EF आणि FG. EF आणि FG हा साइड कोणत्या ट्रायंगल मधले आहेत? तर ट्रायंगल EFG. म्हणजे हा ट्रायंगल आपण कन्सिडर करूया. नाउ इन अ ट्रायंगल EFG या ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिसतंय की ऑलरेडी अँगल हा पहा बायसेक्टर असल्यामुळे DEFG आणि GEF हे दोन्ही अँगल्स बायसेक्टर असल्यामुळे कॉन्ग्रुएंट आहेत. आणि आताच आपण अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार अँगल जी सुद्धा कसं दाखवलेलं आहे? कॉन्ग्रुएंट. म्हणजे अँगल हा आणि हा हे दोन्ही अँगल्स कसे मिळाले आपल्याला? कॉन्ग्रुएंट मिळाले आहेत का? आहे. म्हणजे मी इथं काय सांगू शकते? इन अ ट्रायंगल EFG मध्ये सो अँगल ऑफ विच अँगल? GEF is equal to angle of EGF. EGF हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत किंवा इज इक्वल टू काय आहे? y आहे. ओके, हे दोन्ही अँगल्स कसे आहेत? इक्वल मेजरमेंटचे आहेत. आणि हे जर इक्वल मेजरमेंटचे असतील तर त्याचे अपोजिट साइड सुद्धा कशा असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. बरोबर आहे. म्हणजे अँगल y ची अपोजिट साइड GF आणि या अँगल y ची अपोजिट साइड EF या दोन्ही साइड कशा झाल्या? कॉन्ग्रुएंट झाल्या. कशावरून? आयसोस्केल ट्रायंगल थेरम म्हणा किंवा साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल म्हटला तरी सुद्धा चालेल. सो मग याच्यानुसार मी काय सांगू शकते की अँगल E ची अपोजिट साइड कोणती असेल? GF इज इक्वल टू अँगल G ची अपोजिट साइड कोणती असेल? EF. ही कॉन्ग्रुएंट मिळाली. आणि हे कशावरून मिळालं? हे आपल्याला राईट साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल किंवा आयसोस्केल ट्रायंगल थेरम जरी म्हटलात तरी चालेल. म्हणजे याचाच अर्थ जर कोण तुमचे एका त्रिकोणाचे कोणती दोन कोण जर एकरूप असतील तर त्याच्या अपोजिट किंवा त्याच्या काय म्हणतात अपोजिट जे साइड्स असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. आणि जर साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्याच्यानुसार आपण हा क्वेश्चन टोटली सॉल्व केलेला आहे. एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या. आणि याच्यामध्ये जर ते अडचण वाटलीस तर प्रत्येकाने काय करायचं? जिथे जो पॉइंट अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले समजण्यासाठी थोडंसं तुम्हाला आवड वाटलं तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करायचा आणि कोणते अँगल्स हे कॉन्ग्रुएंट घेतलेले आहेत, कोणत्या टेस्टनुसार घेतलेले आहेत, कोणत्या पद्धतीने कॉन्ग्रुएंट अँगल्स दाखवलेले आहेत याचं ऑब्झर्वेशन करा आणि व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. थोडा क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. क्वेश्चन लिहून झाला असेल सर्वांचा. आजचा होमवर्क घ्या. Prove that the sum of exterior angles of triangles obtained by extending its sides in the same direction is 360 degree. ओके. ऍक्च्युअल तुम्हाला काय प्रूफ करायचं इन शॉर्ट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला फिगर दिलेली नसेल, हे तुम्हाला स्वतः फिगर ड्रॉ करायची आहे. त्यासाठी मी स्वतः ड्रॉ करून दिलेली आहे. ट्रायंगल ABC यामध्ये प्रत्येक साइड काय झाली? सेम डायरेक्शन एक्सटेंड झालेली आहे. AB साइड त्याच डायरेक्शन BC AC सेम डायरेक्शन ह्या साइड काय झालेले आहे? पुढे एक्सटेंड झालेले आहेत. आणि या एक्सटेंड झालेल्या साइड नुसार त्याचे जे एक्सटेरियर अँगल्स आहेत ह्या एक्सटेरियर अँगलची सम किती असते? 360 डिग्री असते. हे तुम्हाला प्रूफ करायचे. अँगल ऑफ PAB, अँगल ऑफ QBC and angle of ACR is equal to 360 degree. Hence proof. फक्त क्लियर एवढा देते की
हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला रिमोट इंटिरियर अँगल थेरम नुसार सॉल्व्ह करायचा आहे. सोपं आहे, सोडवून पहा आणि सोडवलेला होमवर्क ग्रुपवरती सेंड करा.